तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच की गोकुळाष्टमीनिमित्त क्लिनिंग चालू केलेली आहे। तर सुरुवात मी स्टोर रूम पासून केली। अगोदर स्टोर रूम मधला सगळा गर्दा जो आहे बाहेर काढून घेतला, त्याच्यानंतर सगळं पुसून घेतलं आणि स्टीलचे हे जे काही रॅक आहेत ते काढून काही घासले नाही मी, कारण की पुढच्या महिन्यामध्ये आम्हाला शिफ्टिंग चालू करायची आहे, त्याच्यामुळे मोजकाच गर्दा काढलाय। तर जे छोटे छोटे डबे आहेत ते इथे मी किचनच्या बेसिंग मध्येच घासून घेतलेत आणि घरातला दसरा काढला की थोड्या वेळासाठी बघा घराचे हाल काय होतात। तर स्टोर रूम आणि किचन मध्ये बघू शकता किती गर्दा झालाय। तर आणि एवढा सगळा गर्दा काढून झाल्याच्या नंतर सगळ्या वस्तू जागच्या जागी लावल्या आणि फायनल रिझल्ट बघितल्याच्या नंतर क्लिनिंग बघून एकदम मन समाधान होतं। आणि आता राहिलेल्या वेळामध्ये मला बनवून घ्यायची होती शेव, कारण की आता एक एक काम आटपतं करायचंय। 2-3 दिवसात काय होईल काय माहिती नाही। तर इथे शेव करून घेतली मी, त्याच्यानंतर लगेच चिवडा पण करून घेतला। अगोदर हेच काम उरकून घेतलं, त्याच्यानंतर आता काही स्वीट पदार्थ होतील 1-2 दिवसामध्ये, ते पण तुमच्यासोबत मी शेअर करेलच। आणि सगळं फराळाचं करून झालं की तुमच्या सगळ्यांना नक्की फराळाला बोलवेल, पण त्याच्या आधी एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुमच्या इकडे पसारा म्हणतात की गर्दा? कमेंट मध्ये नक्की कळवा, कारण की मला या